जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना अभिवादन करतो। येणाऱ्या 12 तारखेला बुद्ध पौर्णिमा आहे। जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये बुद्ध पौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते। तद्वतच भारतामध्ये सुद्धा अत्यंत हर्ष उल्हासात बौद्ध पौर्णिमेचा हा उत्सव बौद्ध बांधवांकडून साजरा केला जातो। गौतम बुद्धानं जगाला शांतीचा संदेश दिलेला आहे, परंतु तथागत भगवान गौतम बुद्धाचा हा शांतीचा संदेश जगातल्या काही राष्ट्रांमध्ये त्या तत्वाचं शांततेच्या मार्गाचं उल्लंघन केले जात आहे। आज जगामध्ये अत्यंत भयभीत असं वातावरण निर्माण झालेलं आहे। जग युद्धाकडे वळू पाहत आहे। जगातले अनेक राष्ट्र उतावळी होऊन युद्धाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत। अशामध्येच भारताचा जो संदेश आहे जगाला, प्रत्येक देशाला, प्रत्येक नागरिकाला, की जग बुद्ध ऐकायला पाहिजे, बुद्धाचा संदेश ऐकायला पाहिजे। शांतीचा संदेश आहे, ज्याच्यामुळं मानव जातीला कुठल्याही जीवित प्राणी मात्राला हानी पोहोचली नाही पाहिजे। सर्वांना सुखात नांदता आलं पाहिजे। प्रत्येकाची जी तृष्णा वाढलेली आहे, हाव वाढलेली आहे, म्हणून जिकडं तिकडं हाहाकार माजलेला आहे। काल भारत आणि पाकिस्तान यामध्ये जो तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे, युद्धजन्य परिस्थितीनं युद्ध सुरू झालेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये हे युद्ध खऱ्या अर्थानं परवडणारं नाही, परंतु ज्याच्याकडून या चुका होत आहेत त्याचं उत्तर म्हणून भारतानं सुद्धा भूमिका घेतलेली आहे। परंतु ही भूमिका सुद्धा मानवाच्या हितासाठी लाभदायक नाही। तेव्हा सर्वांनी शांततेच्या मार्गाने गेलं पाहिजे, बुद्धाच्या विचाराचं अनुसरण केलं पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने तमाम भारतीयांना, देशातल्या सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो। थांबतो। धन्यवाद।